जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. नमस्कार मित्रांनो. मागील भागात आपण बघितले राजांनी राजगडावर तोफा चढविल्या. गड सुरक्षित करून फिरंगोजींच्या ताब्यात देऊन जिजाऊ आणि सईबाईंचा निरोप घेऊन ते जावळीला आले. तेथून ते प्रतापगडावर म्हणजेच खानाच्या मुक्कामाच्या वाई ठिकाणाहून जवळच असलेल्या गडावर आले. राजांना सईबाईंची तब्येत खालावल्याची बातमी कळताच त्यांनी पुन्हा गड सोडला. आता बघूयात पुढे. राजगडाच्या रोखाने राजांचे अश्वपथक वेगाने दौडत होते. दिवस कासराभर असतानाच राजे गडाच्या पायथ्याशी असलेल्या पालीला पोहोचले. घोड्यांची गती मंदावली होती. राजे सावकाश गड चढत होते. पद्मावती माचीच्या दुसऱ्या दरवाजात राजे आले आणि दुसरी नौबत झडली. फिरंगोजी नरसाळा राजांच्या स्वागतासाठी सामोरे आले होते. राजे पायउतार झाले. फिरंगोजी नजीक येताच त्यांच्या कडेवरच्या शंभूबाळांनी राजांकडे झेप घेतली. राजांनी शंभूबाळांना घेतले. त्यांचा मुका घेतला. फिरंगोजी, राणीसाहेबांची तब्येत आहे तशीच आहे. फिरंगोजींच्या चिंतातूर चेहऱ्याकडे पाहताच राजांनी ते जाणले होते. राजांनी दीर्घ निश्वास सोडला. देवीचे दर्शन घेतले आणि शंभूबाळांच्या सह ते स्वार झाले. राजे बाले किल्ल्यात आले तेव्हा दिवस मावळायला आला होता. वाड्याच्या देवडीवर मशाली पेटल्या होत्या. नेहमी राजे गडावर आले की सारा गड चैतन्यमय बनायचा. आज मुजरे झडत होते पण कुणाच्या चेहऱ्यावर आनंद नव्हता. राजे पाय धुवून वाड्याच्या चौक चढले. सदरेवर पेशवे, अमात्य, सचिव सारे हात बांधून उभे होते. राजे आत गेले. जिजाबाईंच्या पाया पडताच जिजाबाईंनी डोळ्यांना पदर लावला. जिजाबाईंना राजे जवळ घेत म्हणाले, मासाहेब, देवावर विश्वास ठेवा. राजे, सारे प्रयत्न होतायत. वैद्यांची औषधं आहेत, देवावरचे अभिषेक आहेत, अनुष्ठानं आहेत, अंगारे धुपारे काही शिल्लक ठेवलं नाही. पण कशाचा गुण येत नाही. कालची पोर आज दिसत नाही. अरे, माझं आयुष्य मागितलं तरी या पोरीसाठी देईल. मासाहेब, धीर धरा. त्यानं राणीसाहेब बऱ्या होत असल्या तर आम्ही आमचंही आयुष्य दिलं असतं. राजे सईबाईंच्या महालात गेले. मंद उदाच्या वासाने सारा महाल भरला होता. समया प्रज्वलित झाल्या होत्या. राजे महालात जाताच पलंगाच्या शेजारी घातलेल्या बैठकीवर बसलेल्या राणीवसा उठून उभा राहिला. मनोहारी सईबाईंच्या पायावरून हात फिरवीत बसली होती. राजे आत जाताच सारे बाहेर गेले. मनोहारी उठू लागली. राजांनी तिला बसायला खुणावले. राजे पलंगाजवळ गेले. राजांना पाहताच सईबाई क्षीणपणे हसल्या. त्या म्हणाल्या, शेवटी यावं लागलंच ना. मी सांगितलं होतं एवढं काळजीचं कारण नाही म्हणून. राजे शेजारी बसले. त्यांनी सईबाईंच्या मस्तकी हात ठेवला. कपाळ गरम होते. राजे म्हणाले, कुणी निरोप पाठवला म्हणून आम्ही आलो नाही. आम्हाला चैन पडेना म्हणून आम्ही आलो. आता बरं वाटतं ना? खूप बरं वाटतंय, सईबाई म्हणाल्या. राजांनी पाहिले. गिरदीवर अश्रू पडत होते. राजे कासावीस होऊन ओनवे झाले. त्यांनी अश्रू निपटले. राजे म्हणाले, सई, काय हे? आम्ही आलो ना. स्वतःला सावरीत सईबाई म्हणाल्या, आपण आलात, फार बरं वाटलं. डोळ्यात पाणी आलं. वाटलं नव्हतं परत पाय दिसतील म्हणून. आता चिंता करू नका. तुम्हाला बरं वाटल्याखेरीज आम्ही कुठंही जाणार नाही. आम्ही कपडे बदलून येतो. राजे महालाबाहेर आले. वैद्यांना त्यांनी बोलाविणे पाठवले. राजे आपल्या महालात गेले. राजांचा महाल सजविला होता. खाली जमिनीवर गालिचे पसरले होते. सज्जातून येणारा वारा पडद्यांना हेलकावे देत होता. राजांनी कपडे बदलले. पावलांचा आवाज येताच त्यांनी वळून पाहिले. सोयराबाई साहेब आत येत होत्या. आपण आलात, फार बरं झालं. राणीसाहेबांना बरं वाटेल. राजे काही बोलले नाहीत.
नशीबवान आहेत राणीसाहेब, नाहीतर एवढ्या तातडीने कोण येतो? प्राक्तीनं लिहिलं असेल तसं होतं, राजे म्हणाले. परमेश्वरानं आम्हाला पाठविताना आमची कपाळ मोकळी ठेवली होती. राजे खिन्नपणे हसले. ते म्हणाले, चुकता आहात राणीसाहेब. ती मोकळी असती तर आम्ही कसे राहिलो असतो? राणीसाहेब, संताप प्रसंगांनाच शोभून दिसतो. राजांच्या त्या शब्दाबरोबर सोयराबाई भानावर आल्या. चूक होऊन गेली होती. काय बोलावे हे सुचत नव्हते. त्याच वेळी मनोहारी आत आली. मनोहारी, काय झालं? काय आहे? वैद्यराज आले आहेत. सोयराबाईंच्याकडे पाहत राजे म्हणाले, पाठव त्यांना. मनोहारी पाठोपाठ सोयराबाई गेल्या. वैद्यराज आले. वैद्यराज, राणीसाहेबांची तब्येत कशी आहे? राजे, माझ्याकडून मी कसलीही कमतरता ठेवली नाही, पण कशाचा गुण नाही. ज्वर हटत नाही. एकही औषध लागू पडत नाही. दिवसेंदिवस अशक्तपणा मात्र वाढत आहे. त्यावर उपाय? वैद्यराज काही बोलले नाही. खाली मान घालून ते उभे होते. राजांनी वैद्यांना परवानगी दिली. वैद्यराज गेले. राजे महालात एकटे उभे होते. ते एकटेपणा राजांना सहन होईना. राजे जिजाबाईंच्या महाली वळले. शास्त्री पंचांग उघडून बसले होते. राजे जाताच शास्त्री बुवा उठू लागले. राजांनी त्यांना बसण्याची खूण केली. राजे म्हणाले, मासाहेब, काय पाहता? सुस्कारा सोडून जिजाबाई म्हणाल्या, दुसरं काय पाहणार? सईबाईंची कुंडली पाहायला सांगते आहे. शास्त्री बुवा म्हणाले, तसं काळजीचं कारण नाही मासाहेब. हे 2 दिवस पार पडले, नवरात्रीची घटस्थापना झाली की काही भीती नाही. रात्री राजे सईबाईंच्या महाली गेले. सईबाईंना झोप लागली होती. राजांना थोडे समाधान वाटले. जिजाबाईंनी राजांना झोपायला सांगितले. राजे आपल्या महाली गेले, पण झोप लागत नव्हती. दचकून जागे व्हायला होत होते. पहाटेच्या नगाऱ्याने राजांना जाग आली. राजे उठले. सज्जात उभे राहिले. गडाचे दरवाजे उघडले जात होते. पूर्वेला उजाडू लागले होते. राजे स्नान आटोपून महालात आले. तेव्हा सूर्य उगवला होता. जिजाबाई महालात आल्या. राजांनी पाय शिवले. जिजाबाई बसल्या. जागरणाचा थकवा दिसत होता. कशी आहे तब्येत? तू आलास बरं झालं बाबा. सईला चांगली झोप लागली होती. आता पुष्कळ बरं आहे. तोच पुतळाबाई संभाजी राजांना घेऊन आल्या. राजांना पाहताच संभाजी धावला आणि तो पाया पडण्यासाठी वाकला. राजांनी शंभूबाळांना कौतुकाने उचलले. पुतळाबाईंच्याकडे पाहत राजे म्हणाले, हे तुम्ही शिकवलत वाटतं. एक धाराई किंवा ही, या दोघींच्याकडेच शंभूबाळ असतात. शंभू आमच्या नाही पाया पडला? 2 वर्षाच्या शंभूबाळांनी तिरकी मान करून जिजाबाईंच्याकडे पाहिलं व नकारार्थी मान हलवीत एकदम जिजाबाईंच्या गळ्यात मिठी घातली. शंभूबाळांनी त्यांचा मुका घेतला. राजे हसले. ते म्हणाले, अरे वा, शंभूबाळाचं असलं पाया पडणं आम्हालाही आवडेल. पुतळाबाईंनी आणलेले दूध पिऊन राजे उठले. शंभूबाळांचा हात धरून राजे सईबाईंच्या महाली आले. सईबाई पलंगावर टेकून बसल्या होत्या. मनोहरीने दर्पण हाती धरला होता. सईबाई कुंकू लावित होत्या. राजांना पाहताच झटकन कुंकू लावून त्या मोकळ्या झाल्या. राजांनी संभाजीला उचलून पलंगावर ठेवले. त्याला जवळ घेत सईबाई म्हणाल्या, हे कुठं गाठ पडले? आमच्या महाली आले होते. राजे म्हणाले, फारच लाडावलेत हे. यांना कुणी एक शब्द बोलला तर 10 जणांचे बोल ऐकावे लागतात, अगदी फिरंगोजी काकांपर्यंत. सईबाई अशक्त झाल्या होत्या, तरी त्यांच्या डोळ्यात हसरेपणा तोच होता. तेच तेज होते. हसतमुख सईबाईंना पाहून राजांना बरे वाटले. त्यांनी विचारले, ज्वर गेला? तो तर माझा दावेदार.
देणं घेतल्याखेरीज हलणार थोडाच. मला आता त्याच्याकडे लक्ष द्यायलाही फुरसत नाही. राजांनी शंभूबाळांना खाली उतरविले. शंभूबाळांनी एकदा दोघांच्याकडे पाहिले आणि ते धावत महालाबाहेर गेले. राजे शेजारी बसले. सईबाई म्हणाल्या, आज भाद्रपद चतुर्दशी ना? हो. का? परवा घट बसतील, दसरा आला, सणाचे दिवस, आणि मी ही अशी आजारी. मग लवकर बरी हो ना? राजांनी सईबाईंचा हात हाती घेतला. रोडावलेला तो पंजा कुरवाळीत असता राजांचे लक्ष बोटांकडे गेले. राजांनी विचारले, तुझी प्रवाळाची अंगठी काय झाली? सईबाई म्हणाल्या, ऋतू लागली, सैल पण झाली, तेव्हा काढून ठेवली. सईबाईंना बसवेना. राजांनी मागच्या गिरध्या काढल्या. सईबाईंना अलगद झोपावले. सईबाईंनी विचारले, खान आला? तो निघाला आहे म्हणजे येईलच ना? मला त्याची चिंता नाही वाटत. एवढ्या सैन्यानिशी खान येतो आहे आणि त्याची भीती वाटत नाही? खरंच वाटत नाही का? भीती वाटत नाही एवढं खरं. का ते कसं सांगू? राजे हसले. ते म्हणाले, हे उत्तर छान आहे, याला काही तोड नाही. सईबाईंच्या महालातून राजे मोकळ्या मनाने बाहेर आले. राजे सदरेवर गेले. सईबाईंना पडलेला आराम बघून राजांना समाधान वाटत होते. सूर्य वर चढत होता. राजे फिरंगोजींच्या सह देवी दर्शनाला माचीवर उतरले. देवी दर्शन आटोपून फिरंगोजींच्या बरोबर बोलत राजे बाले किल्ल्याकडे येत असताना सेवक धावत आला. राणीसाहेब घाबऱ्या झाल्या. पुढचे ऐकायला राजे थांबलेच नाहीत. राजांनी बघता बघता बाले किल्ला गाठला. राजे वाड्यात गेले. सदरेवर वैद्यांना पाहून राजे चकित झाले. वैद्यराज? वैद्यराजांनी डोळ्यांना उपरणे लावले. राजांनी विचारले, रडू नका, सांगा. काय सांगू? माझ्या हाती आता काही उरलं नाही. राजे सईबाईंच्या महाली जाताच सारे उठून बाहेर गेले. राजे सईबाईंच्या जवळ गेले. कपाळी घाम डवरला असता राजांनी तो पुसला. सईबाईंनी डोळे उघडले. राजांनी सईबाईंचा हात हाती घेतला. हात थंड लागत होता. सईबाईंनी विचारले, वैद्यराज काय म्हणाले? राजांनी आवंढा गिळला. ते म्हणाले, चिंता करण्याचं कारण नाही असं म्हणाले. सईबाईंच्या चेहऱ्यावर क्षीण हास्य उमटले. त्या म्हणाल्या, बरोबर आहे त्यांचं. असणाऱ्यांची चिंता करायची, जाणाऱ्यांची कसली चिंता? त्याबरोबर आवरलेले अश्रू राजांच्या नेत्रातून ओघळले. ते उद्गरले, सई, मला सारं माहीत आहे. नाहीतर तुम्ही येताच सारे उठून गेले नसते. डोळ्यात पाणी न आणता निरोप द्यावा. सई, काय बोलतेस? स्वराज्याचा डाव नुकताच कुठं रंगतो आहे, तोच अर्ध्या डावावरून उठून चाललीस? सईबाई म्हणाल्या, अर्ध्या डावावरून उठून जाणं हा तर स्वभावच माझा. तुम्हीच सांगितलं होतं ना, अगदी खरं ठरलं. पहा ना, संसारातून उठून निघाले. मुलाची आई होऊनही त्याला दूध देऊ शकले नाही. निदान आईचा मायेचा हात तो तरी पाठीवर टिकावा, त्यालाही शंभूबाळ पारखा. सारच अर्धवट राहिलं. सई, असं बोलू नकोस. राजे व्यथित होऊन म्हणाले, तू मांडलेलं सारे डाव आम्ही पुरे करू. तेवढ्यासाठी जीव घुटमळतोय. संभाजी आई विना पोर, त्याला सांभाळा. आता तुम्हीच त्याची आई आणि तुम्हीच त्याचे पिता. शंभू बाळाबद्दल मला काहीच का वाटत नाही. तसं म्हणत नाही मी, पण पुरुषांची माया स्त्रीपेक्षा वेगळी. आईच्या नजरेनं पाहायला हवं. राजांना अश्रू आवरत नव्हते. कष्टाने ते म्हणाले, सई, मी वचन देतो. शंभू बाळाला मी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपेल.
राजांनी आपला चेहरा हातात झाकून घेतला. श्वास घेणेही कठीण जात होते. त्यांच्या कानी आवाज आला, "जरा इकडे बघायचं ना." आवाज बदलला होता. राजांनी दचकून पाहिलं. सईबाई राजांच्याकडे पाहत होत्या. त्यांच्या ओठावर स्मित झळकले आणि राजांचे रूप पाहत असतानाच सईबाईंची मान कलंडली. राजांचे अश्रू थिजून गेले. राजांच्या वर खिळलेली नजर तशीच होती. तील चैतन्य केव्हाच निघून गेले होते. राजांनी हलक्या हातांनी ते डोळे मिटले. राजांच्या लाडक्या सईबाई शांतपणे झोपी गेल्या होत्या. ते रूप पाहून राजे उठले. झोपेत चालावे तशी पावले टाकीत महालाबाहेर आले. राजांना पाहताच जिजाबाई उठल्या. राजांचे भरलेले डोळे पाहून त्या थांबल्या. गालावर ओघळणाऱ्या अश्रूंचे भान नसलेले राजे म्हणाले, "मासाहेब, राणीसाहेब आम्हाला सोडून गेल्या." सारे महालाकडे धावले. महालात एकच आक्रोश उसळला.